नमस्कार. शहादा नगर परिषद निवडणूक अर्ज छाननी प्रक्रियेत 19 अर्ज अवैध, 192 उमेदवार रिंगणात. शहादा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 211 उमेदवारी अर्जांपैकी आज झालेल्या काटेकोर छाननीनंतर नगराध्यक्ष पदाचे 12 आणि नगरसेवक पदाचे 180 अर्ज वैध ठरले असून 19 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. मात्र अर्ज छाननी प्रक्रियेला सायंकाळी उशिरापर्यंत विलंब लागला. संपूर्ण शहराच्या राजकीय घडामोडी लक्षात घेता आलेले अर्ज छाननी प्रक्रिया सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता नगर परिषद सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांच्या उपस्थितीत सुरू झाली. यावेळी उमेदवार, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. नगर परिषदेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी आणि कर्मचाऱ्यांनी छाननीपूर्वी 17 नोव्हेंबर रोजी रात्रभर जागून कागदपत्रांची तयारी केली होती. प्रक्रिया दुपारी 2 वाजता काही काळ स्थगित राहिली. नंतर 4:30 वाजता उमेदवार व प्रतिनिधी अनुपस्थित असताना पुन्हा सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही छाननी सुरूच राहिली आणि सायंकाळी 7:24 19 अर्ज अवैध ठरवण्याची अधिकृत यादी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार प्रसिद्ध करण्यात आली. सुमारे 8.5 तास अविरत सुरू राहिलेल्या या छाननीमुळे यंदाच्या निवडणुकीत विक्रमी वेळेत पार पडलेली प्रक्रिया म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे. राजकीय समीकरणांवर वाढलेला तणाव, या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांमध्ये भारतीय जनता पक्ष, जनता विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि MIM या प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर शहरातील विविध भागातून आलेल्या अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अर्ज छाननी प्रक्रियेत भारतीय जनता पार्टीचे 18 उमेदवारी अर्ज अवैध, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. अर्ज छाननीनंतर आता शहरातील सर्वांचे लक्ष पुढील राजकीय हालचालींकडे लागले आहे. कोणते उमेदवार अंतिम शर्यतीत टिकून राहतात आणि कोण मागे हटतात यावर या निवडणुकीचे भविष्य ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शहरात निवडणुकीचा रंग चढू लागल्याने राजकीय चर्चा, विश्लेषणे आणि अपेक्षा शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.